मम्मीचा बर्थडे आणि तो पण सिंपल आम्ही आज घरामध्ये करणार आहोत, कारण की मम्मीची तब्येत थोडीशी डाऊन आहे, त्याच्यामुळे काही सेलिब्रेशन नाही, फक्त केक कट वगैरे करायचं बस, बाकी काय नाही. घरामध्ये छोटंसं आपलं सेलिब्रेशन केलं. सगळ्यात जास्त परी ते हॅपी आहे, आईचा बर्थडे तर Happy birthday to you. Happy birthday. Mommy. Happy birthday to you. अरे हिचं काय चाललंय परीचं? हे बघ परी, इकडे तुला माहिती आहे याच्यावर काय लिहिलंय केकवर? तिने काय केलं बघ तिथे, काय होतं ते माहितीये का? आई आणि परी लिहिलेलं. अरे बाबा चालतायत ना तुला. होय होय ते बघ किती, ते बघ भाऊ सारा काय सोनी त्याच्यावर उभी राहून नाचतीये. पप्पा माझी मम्मा. मी खाते बोलते. कधीच वेळेवर येत नाही. आता पण झोपून उठलीये, डायरेक्ट आलीये घरी झोपेतून उठून. कधीच वेळेवर येत नाही. यायचा तर असतो पण वेळेवर येत नाही. बरोबर ना? काय मम्मीने चेंज पण केलेलं आहे. हाय नव्या. मोठा आहे आता, मग आवाज कसा मोठा नाही तुझा? भांडली इकडे हा चप्पल पण घालते तिला सोडून. बोल ना. हिचं तर सकाळपासून चालू. केक वगैरे कट करून आम्ही सगळे जेवायला बसलेलो आणि प्रांजलताई ते लोक लगेच गेलते थोड्या वेळाने केक वगैरे खाऊन. आम्ही त्यांना किती बोललो की जे तुम्ही पण बसा जेवायला, तुम्ही पण बसा जेवायला. ते ऐकतच नव्हते, नाही तर आम्ही खूप त्यांना बोललो पण ते ऐकलेच नाही त्यांनी. आणि मग ते तसंच गेले आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलेलो. आणि नेहमी तर आम्ही म्हणजे असं जातोच हॉटेलला वगैरे, बट मम्मीची तब्येत थोडीशी खराब होते ना, त्याच्यामुळेच मग घरीच जेवण वगैरे मागवलेलं मॅफकोमधनं. ते टिळकनगरलाच आहे. ज्यांना जे इथे राहतात त्यांना तर नियर बाय त्यांना माहिती असेल ते हॉटेल कुठलं आहे. आणि रात्री सगळी लाईट वगैरे बंद केल्यावर परूची अशी काहीतरी मस्त चाललेली. चला तर मग भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.